नमस्कार मंडळी, फ्लावरची भाजी एकाच टाईपची बनवून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। तर ही फ्लावरची रेसिपी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे। पूर्ण फ्लावरचा भाजीचा मी वापर करणार नाही, थोडाच वापरणार आहे। तर याचे मागचा देठ जो आहे तो काढून घ्यायचा आहे। मागचा देठ संपूर्ण काढायचा आहे। यानंतर याचे तुकडे करायचे आहेत, म्हणजे मोठे मोठे पीसेसच करायचे आहेत। याचे मोठ्या ज्या कळ्या असतात त्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहे, जास्त बारीक करायच्या नाही। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही भाजी पाहिजे। तर सगळं असं फ्लावर मी साफ करून घेतला आहे। हे बघा, यानंतर स्वच्छ धुवायचं आणि यातलं पाणी सगळं काढून टाकायचं। पाणी जास्त यामध्ये ठेवायचं नाही। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिश्रण चांगलं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं। जर हे मिश्रण घट्ट वाटलं तर थोडंसं पाण्याचा वापर अजून करायचा, तर मी अजून थोडासा पाण्याचा वापर इथे केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर पाहिजे। हे बॅटर आपलं तयार झालं आहे। आता आपण जो फ्लावर चिरून ठेवला होता तो बॅटरमध्ये या घालायचा आणि हे सगळं याला कोट करून घ्यायचं। व्यवस्थित कोट केल्यानंतर 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे, तेल गरम केलेलं आहे। चांगलं कडकडीत तेल गरम झालं की फ्लावर कोट केलेला आपण या तेलामध्ये घालून घ्यायचं। तर सगळा फ्लावर मी यामध्ये घातलेला आहे। उलटून पालटून चांगला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा। हा फ्लावर नुसता तुम्ही असाच खाऊ शकता, सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर। अप्रतिम टेस्ट लागते। हे बघा, मस्त कुरकुरीत फ्लावर आपला फ्राय करून झालेला आहे। आता इथे पुन्हा एक मी बाउल घेतलेला आहे, यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। मिक्स करून बाजूला ठेवून देऊया आणि आता ही रेसिपी बनवायला घेऊया। तर या कढईत याच तेलामध्ये मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये 2 इंच आल्याचा तुकडा देखील मी चिरून घेतलेला आहे आणि हे सगळं मस्त खमंग सुवास येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा। यानंतर इथे मी कांद्याचे क्यूब्स कट करून घेतलेले आहेत चौकोनी आकारामध्ये। शिमला मिरची क्यूब्स आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत, म्हणजे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतले आहेत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा स्लाइस करून घेतलेल्या आहेत। सगळं या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे, 1 चमचा सोया सॉस घालायचा, 1 चमचा टोमॅटो केचप घातलेला आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि 1 मिनिटभर हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं। यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर याला चांगला कड काढून घ्यायचा। नंतर आपण जो कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून ठेवली होती ती यामध्ये घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीडियम गॅसवर चांगला याला एक कड काढून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता हे टेक्स्चर आता खूप थिक होत चाललेलं आहे। आपण इथे कॉर्नफ्लोअरचा वापर केला आहे, त्यामुळे हे मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे। चांगला खळखळून याला एक कड काढून घ्यायचा। तर गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ थोडंसं कमीच वापरा, कारण सोया सॉस आणि शेजवान चटणीमध्ये मिठाचं प्रमाण भरपूर असतं। तर सुरुवातीला मिठाचा वापर कमी करा, गरज लागली तर मिठाचा वापर करू शकता। आता इथे कांद्याची पात मी चिरून घातलेली आहे। यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करायचं। छान मस्त कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण जे फ्लावरचे तुकडे फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी इथे तुम्हाला गोबी मंचुरियन बनवून दाखवत आहे। कोबीचं मंचुरियन तर तुम्ही नेहमी खाता, पण फ्लावरचं असं मंचुरियन एकदा नक्की ट्राय करा। नेहमी तीच भाजी बनवून जर कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने फ्लावरची भाजी नक्की ट्राय करून बघा। 2 ते 3 मिनिटं छान एक कड काढून घ्यायचा आहे। मस्त आपली फ्लावरची मंचुरियन रेसिपी तयार झालेली आहे। खूपच चविष्ट लागते आणि झटपट बनते। बाहेरून रोड साईडवरून खाण्यापेक्षा किंवा हॉटेलमधून जाऊन खाण्यापेक्षा घरीच अशा पद्धतीने बनवलं तर सगळेच आवडीने खातील। शिवाय फ्लावर आवडत नसेल तर अशा पद्धतीने बनवली तर ते नक्कीच चवीने खातील। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।
बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.